नमस्ते, राधिकाज आर्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण ही पाईप ज्वेलरी कशी बनवायची हे आधी बघितलं होतं, पण जर हे पाईप आपल्याकडे अवेलेबल नसतील तर त्यासाठी आपल्याजवळ काय विकल्प आहे ते आज आपण बघूया. त्यासाठी या प्रकारचे स्ट्रॉ किंवा फिल्टरला लागणारे हे पाईप किंवा कॅरी बॅगला जे असे प्लास्टिक हँडल असतात, या हँडलचा यूज करून पण आपण या प्रकारची ज्वेलरी बनवू शकतो. तर ती कशी बनवायची ते आता आपण सुरुवात करूया. ठीक आहे. हे बघा, हे हँडल आणि हे पाईप अगदी याची विड्थ पण अगदी सारखी आहे. ठीक आहे. तर आपण कुठल्याही यामधल्या एका साहित्याचा यूज करून या प्रकारची ज्वेलरी तयार करू शकतो. या ठिकाणी मी फिल्टरला लागणारे हे पाईप्स यांचा यूज केलेला आहे आणि फॅब्रिक ग्लूचा यूज करून आपल्याला या प्रकारचे सिल्क थ्रेड यूज करायचे आहेत. ठीक आहे. तुम्ही कलरमध्ये घेऊ शकता. मी इथे गोल्डन कलरचा थ्रेड यूज करणार आहे. अशा प्रकारे आपल्याला नोटबुक किंवा एखादी कुठली पण कार्डबोर्ड वगैरेचा यूज करून अशा पद्धतीने सिल्क थ्रेडला 15 ते 20 वेळा गुंडाळून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपला थ्रेड कट करून आणि पाईपला फॅब्रिक ग्लू लावून थ्रेड आपल्याला पूर्ण ह्या पाईपला कव्हर करून घ्यायचं आहे. हे बघा, सुरुवातीला फॅब्रिक ग्लू आणि शेवटी पण आपल्याला ग्लूचा यूज करून थ्रेड हा पूर्ण पाईपला असा कव्हर करायचा आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने मी आता हे कंप्लीट करून घेते. हे बघा, याच प्रकारे आपल्याला हा थ्रेड पूर्ण गुंडाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचे आपले हे पाईप्स तयार होतील. ठीक आहे. फिल्टरचे पाईप थोडे मोठे असल्यामुळे हे पाईप आपली ज्वेलरी थोडी जाड होईल, पण तुम्ही या ठिकाणी प्लास्टिकचे हँडल्स पण यूज करू शकता. ठीक आहे. त्यानंतर इथे मी गिअर वायर कट करून घेतली आहे आणि ज्या पद्धतीने आपण आधी ही ज्वेलरी बनवली होती अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही ज्वेलरी बनवायची. ठीक आहे. तर या ठिकाणी लॉक बीटचा यूज करून इथे आपल्याला वायर लॉक करून घ्यायची आहे. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि खूप सोपे आणि साध्या पद्धतीने ज्वेलरी कशी बनवायची हे आपल्याला सहजपणे शिकता येईल. काही वस्तू नसल्यास त्याला पर्याय काय उपलब्ध करून घेऊ शकतो ते पण मी माझ्या व्हिडिओजमध्ये सांगत असते. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी खरबुजा बीड्सचा यूज करायचा आहे. सुरुवातीला एक खरबुजा बीड्स, त्यानंतर आपण तयार केलेले पाईप्स आणि पुन्हा 2 बीड्स घालून या ठिकाणी आपल्याला पेंडंट यूज करायचा आहे. लेंथप्रमाणे तुम्ही बीड्स कमी जास्त यूज करू शकतात. आता इथे पाईप मोठे असल्यामुळे एक खरबुजा बीड्स यूज केला असता तरी चाललं असतं. ठीक आहे. हे बघा, इथे माझ्याकडे ऑलरेडी लोटसचा पेंडंट तयार होता. तर या पद्धतीने पण आपण नेकलेस बनवू शकतो किंवा मी इथे चंद्राचा पेंडंट यूज करणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पेंडंट घालून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा 2 खरबुजा बीड्स. वायर फोल्ड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण गिअर वायरला जर फोल्ड पडली तर मग ती सरळ होत नाही आणि त्या ठिकाणी मग आपला नेकलेस थोडासा तिरपा पडू शकतो. पुन्हा 2 बीड्स आणि पाईप घालून घ्यायचा आहे.
आता एक खरबुजा घालून आपल्याला ही वायर दोरीमध्ये पुन्हा लॉक करून घ्यायची आहे आणि उरलेली वायर कट करून आपला नेकलेस अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये बनून तयार आहे. तर या पद्धतीने पण आपण नेकलेस बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.